पुढची बातमी, बेस्ट पतपेढीचा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर झालेल्या एका भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरेंची राजकीय मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी थेट वर्षा निवासस्थान गाठलं आणि मुख्यमंत्री फडणवीसांशी तब्बल 50 मिनिटं चर्चा केली आहे। याआधी देखील फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटी झाल्या असल्या तरी यावेळच्या भेटीचं टायमिंग मात्र खास आहे। बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या एकत्रित पॅनलचा पुरता पराभव झाल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी राज ठाकरे या भेटीकरता पोहोचले। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची डिमांड वाढली आहे। बंधू उद्धव ठाकरे साथ घालत असतानाच राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे याची चर्चा आता पाहायला मिळते। दरम्यान राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली याची सगळ्यांनाच उत्सुकता होती। पत्रकार परिषद घेत या भेटीनंतर राज ठाकरेंनी त्याचं सविस्तर उत्तर दिलंय। टाउन प्लॅनिंग संदर्भात ही एक भेट होती, एक छोटा आराखडा मुख्यमंत्र्यांना आपण दिलाय असं राज ठाकरे म्हणाले। यावेळी अनधिकृत पार्किंग, मुंबईत येणारे परप्रांतीयांचे लोंढे, कबूतर अशा अनेक विषयांवर आपण यावेळी राज ठाकरे यांनी भाष्य केलं। काही महत्त्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी बोलत होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल, टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय। या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे, कुठे लावल्या पाहिजे, डबल पार्किंग करत असतात, नो पार्किंगमध्ये लावत असतात, कुठेही लावत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांना दिला। त्या प्रकारे आत्ता तिथे मुंबई पोलीस कमिशनर, त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सीपी कुंभारे साहेब अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं। त्या भेटीनंतर राज ठाकरेंनी टाउन प्लॅनिंगवर बोलताना काय म्हटलं तेही बघूया। ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही। प्रत्येक जण ते कसं आहे, पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना, इंच इंच लढू, तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे, इंच इंच विकू। त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच त्यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये, पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार। रस्ते बनवणे आहे ना, रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर? धंदा कशा अर्थाने बोलतोय मी, की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजे। याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत। खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे। म्हणजे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही, खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं, पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं। ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची, कुठे कसं वागायचं, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात। कळलं का? की तुम्हाला काय ते नवीन काय फ्रेज आली, नक्षल काय, अर्बन नक्षल। ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना। तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही, बरोबर ना? नाही नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली